पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कालपासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून काल वीज निर्मितीद्वारे 1600 क्युसेक विसर्ग हा उजनी धरणातून सोडण्यात येत होता। त्यामध्ये सायंकाळी 6 वाजता वाढ करण्यात आली असून 1400 क्युसेक हा सांडव्याद्वारे विसर्ग व वीज निर्मितीसाठी 1600 असा एकूण 3000 क्युसेक विसर्ग हा उजनीमधून सुरू होता। मात्र रात्री 12 वाजता पुन्हा त्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली असून तो 2900 क्युसेक विसर्ग हा सांडव्याद्वारे करण्यात आला व 1600 क्युसेक विसर्ग हा वीज निर्मितीसाठी असा एकूण 4500 क्युसेक विसर्ग हा रात्री 12 वाजेपासून भीमा नदीच्या पात्रामध्ये सुरू होता। आज 25 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता उजनीतील जो काही विसर्ग आहे त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून जो काही सांडव्याद्वारे विसर्ग सोडण्यात येत होता तो विसर्ग आता 4400 क्युसेक इतका करण्यात आला आहे आणि वीज निर्मितीसाठी सुरू असणारा 1600 क्युसेकचा विसर्ग असा एकूण 6000 क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी करण्यात येतोय। तो 1 वाजता त्यामध्ये वाढ करण्यात येते। एकंदरीतच उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी सातत्याने या ठिकाणी मागणी होत होती। नदीकाठची जी पिकं आहेत ती पिकं धोक्यात आली होती। भीमा नदी कोरडी पडली होती आणि त्याची अनेक दिवसापासून मागणी होती की पाणी सोडावं आणि ती मागणीप्रमाणे कालपासून उजनी धरणातले पाणी या ठिकाणी सोडण्यात येते। कदाचित पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये जे पाणी आहे ते पंढरपूर तालुक्यामध्ये या ठिकाणी पोहोचेल आणि नदीकाठची जी पिकं आहेत ती पिकं त्या ठिकाणी चांगली वाचतील, त्यांना जीवदान मिळेल, ती पिकं वाचतील। पुढचा जो काही महिना 1.5 महिना राहिलेला उन्हाळा आहे तो उन्हाळा हा सुखद पद्धतीने नदीकाठच्या लोकांचा पार पडेल अशी शक्यता ठिकाणी वर्तवते। आज सकाळी 6 वाजता आपण उजनी अपडेट बघितली, एकूण त्याचं टक्केवारी किती आहे ते पाहायला गेलं तर धरणातला एकूण पाणीसाठा जो जर पाहायला गेला तर एकूण पाणीसाठा हा जवळपास आता 74.96 टीएमसी इतका आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा 11.30 टीएमसी इतका पाणीसाठा आहे की ज्या टक्केवारीमध्ये उजनी धरण हे 21% हे सकाळी 6 वाजता त्या ठिकाणी होतं। आणि त्यामधून जर इतर काही पाहिलं आपण तर जसं की सिनामाडा योजनेसाठी 270 क्युसेकचा आहे विसर्ग सुरू आहे, दहेगावसाठी 80 क्युसेकचा आहे, बोगद्यासाठी 810 क्युसेकचा आहे आणि मुख्य कॅनॉलसाठी 2860चा क्युसेकचं आणि वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकचं आणि सांडव्याद्वारे 2900 क्युसेकचा विसर्ग हा उजनीमधून भीमा नदी पात्रामध्ये त्या ठिकाणी सोडण्यात येत होता। तो आता विसर्गात वाढ करण्यात येऊन तो आता 6000 क्युसेक्सनं उजनी धरणातून पाणी हे भीमा नदी पात्रामध्ये येते। त्यामुळं ते पाणी लवकर या ठिकाणी काय पाणीपुरवठा योजनेचा हिरळी बंधारा असेल, औज बंधारा असेल त्यामध्ये पोहोचेल। त्यामुळे नदीपात्रामध्ये जर काही साहित्य असेल तर ते साहित्य सुरक्षित स्थळी हलवावं असंही प्रशासनाने या ठिकाणी आवाहन केलंय। त्यामुळे नदीपात्रामध्ये कुणी उतरून धोका पत्करू नये असं आवाहनही या ठिकाणी